नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो EFO मध्ये बदल झालेले आहेत। 2025 पासून 5 नवीन नियम लागू होणार आहेत। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EFO मध्ये झाला हा मोठा बदल। 2025 पासून 5 नवीन नियम लागू। मित्रांनो, काय आहेत हे नवीन नियम नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने आपल्या करोडो सदस्यांसाठी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत। हे बदल 2025 मध्ये लागू केले जाण्याची अपेक्षा आहे आणि PF खातेदारांना अधिक सुविधा प्रदान करणे आणि त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात मदत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे। या नवीन नियमामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी दोघांनाही फायदा होणार आहे। EPFOच्या या बदलामुळे सभासदांना त्यांच्या पैशाचा सहज प्रवेश मिळेल आणि ते त्यांच्या भविष्यासाठी चांगले नियोजन करू शकतील। ATM मधून PF काढणे, 24/7 पैसे काढण्याची सुविधा। मित्रांनो, EPFOने आपल्या सदस्यांना एक मोठी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे। आर्थिक वर्ष 2025-26 पासून सदस्यांना त्यांच्या PF खात्यातून ATM कार्डद्वारे पैसे काढता येतील। ही सुविधा 24 तास उपलब्ध असेल, ज्यामुळे सभासदांना कधीही पैसे मिळू शकतील। याचे मुख्य फायदे आपण बघूया। 24/7 पैसे काढण्याची सुविधा राहील, त्वरित रोख उपलब्धता राहील, बँकेत जाण्याची गरज नाही पडणार, आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाचा वेगवान प्रवेश मिळेल। या नवीन सुविधेमुळे सदस्यांना त्यांचे PFचे पैसे मिळण्यासाठी 7 ते 10 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही। त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आर्थिक मदत मिळेल। प्रत्यक्ष पगारावर आधारित योगदान। सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम EPF खात्यात देतात, पण 2025 मध्ये या नियमात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांना EPFOने निर्धारित केलेल्या 15,000 रुपयाच्या मर्यादेऐवजी त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारावर योगदान देण्यास सरकार विचार करत आहे। या बदलाचे परिणाम काय होणार ते आपण बघूया। उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा सेवानिवृत्त निधी, निवृत्तीनंतर जास्त मासिक पेन्शन, चांगली आर्थिक सुविधा, लवचिक योगदान पर्याय। हा बदल कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक बचत करण्यास मदत करेल आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करेल। जलद आणि पारदर्शक प्रक्रिया। EFO त्यांच्या IT पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे, जी जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे। या अपग्रेडमुळे PFचे दावे आणि पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होईल। मित्रांनो, या अपग्रेडचे फायदे काय होणार ते आपण बघूया। फास्ट क्लेम सेटलमेंट, कमी मॅन्युअल हस्तक्षेप, वाढलेली पारदर्शकता, फसवणूक प्रकरणामध्ये घट। नवीन IT प्रणाली सदस्यांना त्यांच्या दाव्यांच्या स्थितींचा ऑनलाईन मागोवा घेण्यास अनुमती देईल आणि प्रक्रियेत विलंब झाल्यास त्वरित कळवले जाईल। जानेवारी 2025 पर्यंतचे वेतन तपशील अपलोड करण्याची शेवटची संधी दिली आहे। उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, लक्षात घेण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बघूया। नियोक्त्यांनी 31 जानेवारी 2025 पर्यंत वेतन तपशील अपलोड करणे आवश्यक आहे। EPFOने मागवलेले स्पष्टीकरण 15 जानेवारी 2025 पर्यंत द्यावे लागेल। मुदतीचे पालन न केल्यास उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही। कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची रक्कम वाढवण्याची ही महत्त्वाची संधी आहे, म्हणून नियोक्ते वेळेवर सर्व आवश्यक तपशील सबमिट करतात याची खात्री करणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल आणि कामाची महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।